तर भाई सावरिया शेठच्या दर्शनानंतर आहे ना आम्ही इन्स्टंट निघालो खाटू श्यामजीसाठी. आणि जाता जाता रस्त्यामध्ये एक हॉटेल लागली, तिथे बसलो, जेवण वगैरे केलं. पण यार तब्येत खूप डाऊन होऊन गेली होती, कारण 2 दिवसाचा कंटिन्यू जो प्रवास होता ना त्याने डोक्याची पूर्ण एकदम म्हणजे परिस्थिती खराब करून टाकली होती. मी झेंडूबाम लावून लावून आम्ही काम चालू होते, इतकं भयंकर डोकं दुखत होतं. तर असं करता करता फायनली आमचा प्रवास संपला आणि आम्ही पोहोचलो खाटू श्यामला. खूप गर्दी होती तिथे आणि वातावरण जे होतं ना रात्रीचं एकदम मस्त होतं, कारण मस्त लाईट्स वगैरे लागलेली. पण आम्हाला ते एन्जॉय करायलाच भेटलं नाही, कारण की तब्येत खराब होती. तर रूमवर जाऊन मी डायरेक्ट झोपून गेलो. मीच काय, सर्व मुलं झोपून गेले. आणि सकाळ झाली, मी मस्तपैकी फ्रेश झालो आणि आम्ही सर्व निघाले मस्तपैकी दर्शनाला. बॅग्स वगैरे आम्ही सर्व गाडीत ठेवून दिल्या. त्यानंतर आम्ही केला मस्तपैकी नाश्ता. मी खाटू श्यामला आलो की मला इथलं स्पेशल जे वाटतं ते म्हणजे छोले कुलचे, कारण की भाई स्ट्रीट फूड आहे आणि सगळ्यात जबरदस्त आहे. बाकी लोकांनी पोहे वगैरे खाऊन घेतले, पण आपल्याला तर तेच आवडते यार. आणि गर्दी बघा, खूप लांबून लांबून लोक आलेले होते इथे. आणि इथली ती स्पेशालिटी आहे की इथे लोक ना खूप लांबून येतात, कारण की इथे सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि भाई नंतर अशी मजा केली ना आम्ही रस्त्याने चालता चालता. प्रेम भाऊला आम्ही आमदार बनवून टाकलं आणि त्यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड म्हणून बाकीचे मुलं उभे करून टाकले. म्हणजे इतकं फन केलं ना, इतकी मजा आली ना की काय सांगू. सर्व लोक तोंडाकडे बघत होते, असं वाटत होतं की खरं आमदारच फिरताय की काय. तर बघा गर्दी. आता फायनली आम्ही मंदिराच्या एरियाच्या खूप जवळ आलेलो आहे. गर्दी खूप होती, खूप खतरनाक. श्याम सरकार की जय, शीश के दानी की जय, हारे के सहारे की जय, नीले के अजवार की जय, श्याम सरकार की जय, लाज बचाने वाले की जय, हाथ पकड़ने वाले की जय, हारे के सहारे की जय. परत आमदार मोड आणून गेलं. आणि यावेळेस तर प्रेम भाऊ एवढी भारी ऍक्टिंग करत होते की असं वाटत होती खरं त्यांची मनापासून इच्छा आहे आमदार बनायची. पहा ना तुम्ही, काय ती चेहऱ्यावरची ऍक्टिंग, काय ते म्हणजे बाप रे बाप, एक नंबर. पोरांची ऍक्टिंग बघा, खरं घरचे बॉडीगार्ड वाटतं. तर फायनली भाई आम्ही पोहोचलो मस्तपैकी, लाईनीत लागलो आणि श्यामबाबाचं बघा एक लाईव्ह दर्शन भेटलं. एकदम छान. इथे आले ना मन प्रसन्न होऊन गेलं. आणि डॉगेश भाई बघा मस्त आराम करतंय. यानंतर छान असं दर्शन घेतलं बाबाचं, पण मध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे व्हिडिओ नाही घेता आले. तर भाई इथला व्हिडिओ तर इथेच एंड होतोय. पण आता यापुढे आम्ही जातोय मस्तपैकी सालासर बालाजीला. तर तिथला व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला फॉलो करून घ्या. याच्यानंतर लगेच तो ब्लॉग येणार आहे. चलो बाय.